फ्रेंड्स, नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्ष म्हणलं की एक नवीन स्वप्न, नवीन उमेद आणि स्वतःसाठी काहीतरी संकल्प करण्याचा. ह्या वर्षामध्ये आपण सर्वांसाठी सर्व केलं. मला खात्री आहे की या वर्षामध्ये आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी, प्रत्येकजण आनंदी राहण्यासाठी, त्याचबरोबर सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच यशस्वी प्रयत्न केले असतील. पण मैत्रिणींनो, ह्या सगळ्यामध्ये आपण स्वतःसाठी काय केलं हे तुम्ही पाहिलंत का? चला ठीक आहे, स्वतःसाठी आपण काही केलं नाही, परंतु येणाऱ्या ह्या नवीन वर्षामध्ये आपण स्वतःसाठी काहीतरी बदल करून घेतले पाहिजे. म्हणजेच नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवी उमेद आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची संधी. या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःला प्राधान्य द्या. घरकाम, जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वतःला विसरू नका. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. म्हणजे शांत बसणं, प्रार्थना, मेडिटेशन किंवा आवडती कोणतीही गोष्ट करा. मैत्रिणींनो, त्याचबरोबर आरोग्य हेच खरे धन आहे. त्यामुळे सर्वांचं आरोग्य जपत असताना स्वतःसुद्धा वेळेवरती जेवा. जास्त पाणी प्या. चालणं, हलका व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी करा. त्याचबरोबर आपली पाळी, हार्मोन्स आणि यामुळे येणारा थकवा या सगळ्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका. बायकांना ही खूप वाईट सवय आहे की स्वतःच्या छोट्या छोट्या दुखण्याकडे ते लक्ष देत नाही. तर स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य हेच खरं धन आहे. आपण निरोगी असू तरच आपलं कुटुंबसुद्धा निरोगी राहील. त्याचबरोबर मानसिक शांततेसाठी नाही म्हणायला शिका. हो, आपण घरातली सगळी कामं अगदी नेटाने करत असतो. आपल्याला घरातलं प्रत्येकजण काहीही काम सांगितलं तरी आपण त्याला नाही म्हणत नाही. अगदी हसतमुखाने सगळं करतो. मग ती कधी आपली इच्छा असो किंवा नसो, आपण नाही कधीच म्हणत नाही. तर यावर्षी, या नवीन वर्षात आपण प्रत्येक गोष्टीला होकार देण्याची गरज नाही. तुमच्या मनावर ताण येत असेल तर स्पष्ट बोला आणि स्वतःची किंमत ओळखा. मैत्रिणींनो, ह्या नवीन वर्षामध्ये आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊयात. थोडी थोडी बचत सुरू करूयात. एक छोटा व्यवसाय, बचत गट, ऑनलाईन काम करण्याचा विचार, असं तुम्ही काहीही विचार करत असाल पण ते पूर्णत्वाला येत नाही, तर ह्या नवीन वर्षामध्ये आपला विचार, आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी नक्की प्रयत्न करा. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजेच आपला आत्मविश्वास वाढवतं. त्याचबरोबर मैत्रिणींनो, स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमची स्वप्न, आपली स्वप्न ही लहान आहेत, पण वय, परिस्थिती यामुळे आपली ती पूर्ण होत नाही. तर या नवीन वर्षामध्ये आपली जी काही स्वप्न आहेत ती आजच पूर्ण करा. त्याची सुरुवात आजच सुरू करा. उद्या करू, परत करू असं म्हणू नका. ह्या नवीन वर्षामध्ये तुमची स्वप्न नक्की पूर्ण करा. त्याचबरोबर जी काही नकारात्मक गोष्टी असतील त्या सर्व या नवीन वर्षामध्ये सोडून द्या. जुन्या आठवणी, दुखवणारे क्षण, लोकांची टीका ह्या सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन सुरुवात आणि सकारात्मक विचाराने ह्या नवीन वर्षामध्ये आपण नवीन सुरुवात करूयात. त्याचबरोबर मैत्रिणींनो, ह्या नवीन वर्षामध्ये रोज एक सकारात्मक सवय लावा. म्हणजे पुस्तक वाचणं, कृतज्ञता लिहिणं, स्वतःशीच प्रेमानं बोलणं. ह्या छोट्या छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. हे तुम्ही नक्की करून बघा. त्याचबरोबर फ्रेंड्स, शेवटचंच तुम्हाला सांगायचं आहे की हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदात, आरोग्य आणि आत्मविश्वास, यश घेऊन येऊ. तुम्ही स्वतःवरती प्रेम करा, स्वतःचा सन्मान ठेवा. फ्रेंड्स, ह्या नवीन वर्षामध्ये हे संकल्प, हा नवीन विचार आपण नक्की करूया आणि स्वतःमध्ये खूप मोठा चांगला बदल घडवून स्वतःला आनंदी ठेवूयात.